नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या हर्ष फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. कोंबड्या गेल्यामुळे आज मला जास्त काही काम नव्हतं, पण पोल्ट्रीतले कोंबडी खत गोळा करायचे होते. त्यामुळे संध्याकाळी पोरं येणार होती आणि पप्पांनी ऊसात तण खूप वाढलं असल्यामुळे बजरंग दादाला फवारणीसाठी मदत करायला सांगितली होती. मित्रांनो, खाद्याची पाण्याची भांडी वरती करतो न करतो तेवढ्यात बाहेर बजरंगदादा फवारणी पंप घेऊन तयार होता. बजरंगदादाला मी रानाच्या चहूबाजूने फिरवले आणि सर्व रान नीट दाखवले. त्याला तणही दाखवले. काँग्रेस होते मित्रांनो. ऊसात खूप तण झालेले होते. बजरंगदादाला फवारणीचे पाण्याची जागा दाखवली जिथे तो पंप भरेल आणि औषधसुद्धा करून दिले मित्रांनो. जास्त काही नाही, तणनाशकच फवारायचे होते. बजरंगदादाने पटापटा पंप भरले आणि फवारणीला सुरुवात पण केली मित्रांनो. तुम्ही म्हणताल मित्रांनो, आता मी मोकळा आहे तर मीच फवारलं असतं. बरोबर आहे मित्रांनो, पण माझा पंप बिघडला असल्यामुळे दुसऱ्याचा पंप आणण्यापेक्षा बजरंगदादालाच फवारणीसाठी पप्पांनी सांगितले. बजरंगदादा फवारतोय तोपर्यंत शेजाऱ्यांनी आणलेले पेरणी यंत्र मित्रांनो बघण्यासाठी मी गेलो. अतिशय उत्तम असे पेरणी यंत्र होते मित्रांनो. कित्येक बायकांचे काम एक पेरणी यंत्र करतो मित्रांनो. हे बघा कसे काम करते. हे पेरणी यंत्र मी सुद्धा वापरून बघितले मित्रांनो. हे काका गहू टोकायचे चालले होते मित्रांनो. या काकांनी अर्ध्या तासातच सर्व रानातील गहू टोकून सुद्धा उरकले. शेजारचे काका चांगले टोकत असल्यामुळे त्यांचे पेरणी यंत्र त्यांच्याच हातात देऊन मी व्हिडिओ करत बसलो मित्रांनो. हे बघा किती पटापटा टोकते. तेवढ्यात बजरंगदादांचे सर्व पंप फोडून झाले होते मित्रांनो. मग काय, मी बालद्या आणि औषधाची पाकिटे एका बालदीत गोळा करून खाली निघालो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तणनाशकाची बाटली किंवा पुड्या इकडे तिकडे टाकत देत जाऊ नका मित्रांनो. कोणताही प्राणी, कुत्रं, मांजर ते खाऊ शकतं आणि त्याच्यापासून त्यांना इजा होऊ शकते. पटापटा आम्ही चालत गाडीपाशी पोचलो आणि बजरंगदादाला घरी सोडण्यासाठी मला जायचे होते मित्रांनो. कारण की बजरंगदादाला दुसरीकडे काम असल्यामुळे मी गाडीवर टांग टाकून बजरंगदादाला सोडायला घरी गेलो त्याच्या मित्रांनो. आणि घरी सोडून माघारी परत पोल्ट्रीवरच आलो मित्रांनो. पोल्ट्रीवर आल्यावर मस्तपैकी निवांत रील्स बघत बसलो. रील्स एवढ्या खास काही आल्या नव्हत्या मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे. पण एक ॲड आली मित्रांनो. ती ॲड सायकलची होती. मी त्या लिंकवर क्लिक करून बघावं म्हणलं की सायकल आहे तरी कशी. तर नीट बघितलं तर ती इलेक्ट्रिक सायकल निघाली मित्रांनो. नेट जरा स्लो असल्यामुळे वेळ लागत होता, पण एवढा काय लागला नाही मित्रांनो. सायकल तर एकदम मस्त होती मित्रांनो. म्हणजे पॅन्डल मारायची काही गरज नव्हती. इलेक्ट्रिक सायकल होती. पण खालची 30,000चा आकडा बघून माझे पायाखालची जमीनच सरकली. मी चटकन उठलो आणि बाहेर जाऊन माझी धूळखात पडलेली आत्याने दिलेली लाडाची सायकल उचलली. मित्रांनो, लहान असताना मला ही सायकल माझ्या आत्याने मला दिली होती मित्रांनो. माझी शाळा ही 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे मला सायकलवरून जाण्यास खूप मदत होत होती. पण नंतर कॉलेजला गेल्यापासून ही सायकल अशीच पडून होती मित्रांनो. म्हणजे चालू होती, एवढं काय झालं नव्हतं. फक्त पंक्चर आणि चेनला तेल करण्याची गरज होती मित्रांनो. सायकल तर मजबूत होती. थोडीफार धूळ झाडून मी ती परत आहे तशी केली. पंक्चर काढण्यासाठी केकेला घेऊन आलो. हा काही पंक्चर काढणार नव्हता, पण पंक्चरवाल्याकडे सायकल नेण्यासाठी हा मागे सायकल धरू लागणार होता. केकेच्या आणि माझ्या मधोमध सायकल ठेवून आम्ही सायकल रिपेरिंग शॉपकडे निघालो. सायकल रिपेरिंग शॉप मित्रांनो दुसऱ्या जवळ नसल्यामुळे दुसऱ्या गावात जायला लागणार होते. भुर्र करून आम्ही
रिपेरिंग शॉपमध्ये पोचलो. रिपेरिंग शॉपमध्ये पोचल्यानंतर ते काका बोलले की 20-1 मिनटं लागतील. मग 20-1 मिनटं घालवण्यासाठी मी आणि केके एका हॉटेलमध्ये गेलो. सकाळपासून काही खाल्ले नसल्यामुळे पोटात कावळे ओरडत होते. तिथे गेल्यावर आम्ही 4 वडापावची ऑर्डर दिली. म्हणजे प्रत्येकी 2-2 येत होते मित्रांनो. मस्तपैकी वडापाव खाऊन त्याच्यावर चटणी लावून खाल्ली. तेवढ्यात सायकलसुद्धा नीट झाली आणि सायकल घेऊन आम्ही दोघे परत त्यांना 70 रुपये देऊन सायकल घेऊन घरी निघालो. घरी जात असताना मध्येच ओंकार भेटला. ओंकारसोबत गप्पा मारत घरी गेलो. घरी गेल्यावर मस्तपैकी एका बालदीत 1 रुपयेवाला शॅम्पू टाकून पाणी खळखळ करून त्याचा चांगला फेस केला. अजून काही फेस झालेला नाही. आता झालाय मित्रांनो फेस. ती बालदी घेऊन मी सायकलजवळ गेलो आणि सायकलला चका पुसायला लागलो. सायकलला मस्तपैकी चांगल्यापैकी पुसून, कारण की जास्त दिवस धूळ खात पडल्यामुळे मला त्याला चांगले धुवून पुसून काढायला लागले. शॅम्पूमुळे सायकलला वेगळीच चकाकी येणार होती मित्रांनो. तुम्ही बघतालच. मस्तपैकी सायकलचा कोपरा मी चांगला पुसून काढला. इथपर्यंत चाकंसुद्धा मी धुवून काढली आणि नंतर त्यावर मस्तपैकी पाणी टाकले. सायकल तयार झाली मित्रांनो, एकदम नव्यासारखी. कसा वाटला व्लॉग मित्रांनो, मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि सबस्क्राईब केले नसले तर आधी सबस्क्राईब करा मित्रांनो.